नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर सरसगट कर्जमाफीसाठी व विनाअट कर्जमाफीसाठी जे रोहितजी पवार यांनी आंदोलन पुकारलं होतं व सरकारने त्यांना बैठकीसाठी वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. अखेर ती बैठक मुख्यमंत्र्यासमोर झालेली आहे. माननीय रोहितजी पवार यांना दिलेला जो शब्द होता की आम्ही तुम्हाला बैठकीसाठी वेळ देऊ आणि ती बैठकीमध्ये तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला समोर मांडा, त्यावर निश्चित आपण मार्ग काढू, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. गिरीशजी महाजन यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं. अखेर रोहितजी पवार असो, त्यांच्यासोबत काँग्रेसचे सपकाळ असो, वडेट्टीवार असो, यांच्या सर्वांसोबत अखेर माननीय मुख्यमंत्री यांनी बैठक घेतलेली आहे. कारण या बैठकीचा मुख्य उद्देश मागणी आहे रोहित पवार यांची की विनाअट कर्जमाफी व सरसगट कर्जमाफी यासाठीची बैठक होती. आणि ज्या काही मागण्या माननीय मुख्यमंत्री यांच्यासमोर त्यांनी मांडल्या होत्या त्या त्यांच्यापुढे मांडलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जो काल मुद्दा घेतलेला होता की 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं आहे ते कर्ज लोकांचे उपसून कर्ज भरलेलं होतं आणि 25मध्ये त्यांनी परत कर्ज भरलेलं नाही, अशाही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, हाही मुद्दा माननीय रोहितजी पवार यांनी माननीय मुख्यमंत्री यांना सांगितलेला आहे. त्याचबरोबर 2019मधील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्या. त्यानंतर प्रोत्साहन, ज्या प्रोत्साहनसाठी आपण वाट पाहत आहोत त्या प्रोत्साहनमधल्या ज्या 2 अटी आहेत त्या 2 अटीही मागे घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. आणि खरीप हंगाम 2025मध्ये खूप शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांचाही पीक विम्याचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर जे पीक विम्याचे 3 ट्रिगर आहेत ते राज्य शासनाकडून जे बदलण्यात आलेले आहेत ते ट्रिगर या वर्षीच्या पीक विम्यामध्ये लागू करण्यात यावेत, ही मागणी रोहितजी पवार यांनी सरकारपुढे मांडलेली आहे. परंतु सरकारचा रिप्लाय काय आला आहे हे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो. कारण राज्य शासनानं तुपकरांचं आंदोलन थांबवलं, रोहित पवार यांचं आंदोलन थांबवलं, त्याच्यानंतर परत आंदोलन केल्यानंतर त्यांना शब्द देण्यात आला की तुमच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील. त्याबाबत माननीय मुख्यमंत्री काम करत आहेत. त्याच्याबरोबर जे 2019मधील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या अशी मागणी होती. त्या शेतकऱ्यांना नेमका पैसा किती लागू शकतो कर्जमाफीसाठी यासाठी मुख्यमंत्री यांनी आदेश दिलेला आहे की अंदाजा काढून पहा की किती नेमके पैसे लागू शकतात. या सर्व गोष्टी होत असताना अपेक्षा होती मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये रोहितजी पवार यांना डायरेक्ट ठोस आश्वासन देण्यात येईल, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लागलेला होता. परंतु माननीय मुख्यमंत्र्याच्या जो बोलण्याचा अर्थ आहे तो अर्थ जरी पाहिला शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री काय म्हणतात, तुमच्या मागण्या आम्ही घेतल्यात परंतु तुम्ही कर्जमाफी समितीपुढे जाऊन या मागण्या मान्य करा, मागण्या मांडा. कर्जमाफी समितीची पुढल्या आठवड्यात बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये तुम्ही या मागण्या त्यांच्यापुढे ठेवा व त्यांच्याकडून मागण्या मान्य करून घ्या. आता विषय कसा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी कोणी केली? राज्य सरकारने. कर्जमाफी समिती निर्माण कोण केली? राज्य सरकारने. कर्जमाफी समितीला आदेश कोणी दिला पूर्ण अहवाल सादर करण्याचा? राज्य सरकारने. राज्य सरकार म्हणजे कोण? माननीय मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळ. मग तुम्हाला कर्जमाफीच्या अटी शर्ती जर कमी करायच्या असतील त्या अटी शर्ती तुम्ही कमी करू शकता. कर्जमाफी समिती कशी करू शकते? कर्जमाफी समितीने तुम्हाला अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालावर तुम्ही स्वाक्षरी केलेली आहे. मग त्याच अहवालामध्ये तुमचे काही प्रश्न ॲड करू शकता, हे सरकारचा अधिकार आहे, कर्जमाफी समितीचा नाही. मग तुमच्या हाताने जो प्रश्न सुटत असेल तो प्रश्न जर तुम्ही कर्जमाफी समितीपुढे ठेवण्याचा जर तुम्ही आदेश देत असाल तर मग तुमची मानसिकता कर्जमाफीमधल्या अटी निकष जे आहेत ते रद्द करण्याची नाही, असा संदेश तुमच्याकडून जाऊ शकतो. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय धरणीमामांनी काय सांगितलं की 30 जून अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. त्याच्यानंतर काल विधानसभेच्या भाषणामध्ये 1-2 दिवसापूर्वी काय सांगण्यात आलं की कर्जमाफीची समितीचा अहवाल आलेला आहे, स्वाक्षरी करायची राहिलेली आहे आणि 5 तारखेच्या नंतर
कर्जमाफीचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सांगण्यात आलं. आता हे काय म्हणतायत की पुढल्या आठवड्यामध्ये बैठक आहे. कोणाची? कर्जमाफी समितीची बैठक. परदेशी समिती जी आहे ती परदेशी समितीची बैठक पुढल्या आठवड्यात आहे. त्या बैठकीसमोर तुमच्या मागण्या मांडा असा आदेश माननीय मुख्यमंत्री रोहित पवार यांना देत आहे. म्हणजे चाललंय काय शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांना अपेक्षित जी कर्जमाफी पाहिजे ती कर्जमाफी अपेक्षित मिळावी. अपेक्षा कोणाची असते? मुख्यमंत्र्याकडून शेतकऱ्यांची असते. आणि मुख्यमंत्री काय म्हणतात की परदेशी समितीसमोर जाऊन तुम्ही मागण्या मान्य करून घ्या. बजेट निर्माण कोण करतं? परदेशी समिती करत नाही आहे. कर्जमाफीचं बजेट निर्माण हे राज्य सरकार करतं अर्थसंकल्पातून. मग ठरवणारे तुम्ही, राज्य चालवणारे तुम्ही, कर्जमाफी करणारे तुम्ही, शेतकऱ्यांना लाभ देणारे तुम्ही, निधी किती लागणार आहे त्याची तरतूद करणारे तुम्ही, आणि कर्जमाफीच्या अटी आणि निकष जे शेतकऱ्यांना जाचक आहेत त्या अटी आणि निकष काढायच्या म्हणले की तुम्ही परदेशी समिती दाखवताय. म्हणजे त्यांच्यावर आलेला चेंडू डायरेक्ट परदेशी समितीमध्ये त्याने टाकतायत आणि तिथून तुम्ही दोघं पहा कर्जमाफी समिती काय म्हणते बघा, त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या. म्हणजे हे कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पासण्याची प्रकार आहे म्हणायला काय हरकत नाही शेतकरी मित्रांनो. कारण ज्या नियम अटी निकष माननीय मुख्यमंत्री यांनी बैठक घ्यायचं ठरवलं तेव्हा असं वाटू लागलं होतं की आता निश्चित माननीय मुख्यमंत्री याच्याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय काल किंवा परवा दिवशी जेव्हा यांची बैठक होईल त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय येईल आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल ही अपेक्षा सर्व शेतकरी करून आहेत. आणि हा चेंडू आता डायरेक्ट परदेशी समितीच्या मीटिंगमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे परदेशी समिती जो निर्णय घेईल तो निर्णय आता शेतकऱ्यांना मान्य करावा लागेल. हे योग्यतेचं दर्शन सध्या तरी घडताना दिसत नाही आहे. रोहितजी पवार यांनी स्वतः सांगितलं की त्यांनी आम्ही परदेशी समितीची पुढच्या आठवड्यात बैठक लावू, त्या बैठकीमध्ये तुमच्या मागण्या मांडा व त्या परदेशी समिती का म्हणते पाहून त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या. आता डायरेक्ट रोहितजी पवार यांनी स्पष्ट केलं आहे पुढल्या आठवड्यामध्ये आम्ही परदेशी समितीच्या समोर जाऊ आणि आमच्या मागण्या मांडू. जर त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही राज्यभर करू असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळं 2 आंदोलनं रोहित पवारांची थांबवण्यात आली, तुपकरांचं आंदोलन थांबवण्यात आलं. हे सर्व थांबवून काय मिळालं? काहीही नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित बैठक घेतली, ही बैठकीमध्ये त्यांचं प्रश्नाचं निरसन होईल अशी अपेक्षा होती, परंतु बैठकीमधून काही निघालं नाही. कारण ही बैठक जी झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्न समजून घेतले. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, जो प्रश्न आपल्याकडून विसरत चाललेला होता तो प्रश्न रोहितजी पवार यांनी घेतलेला आहे. कारण त्याबाबत आपण कालच व्हिडिओ बनला होता आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या, परंतु जे 2024मध्ये जे शेतकरी या अगोदर रिन्युअल करत नव्हते ते शेतकऱ्यांनी रिन्युअल केलं. रिन्युअल केल्यामुळं ते शेतकरी थकीत आहेत की नाही माहीत नाही. 30 सप्टेंबरला ते शेतकरी या पीक कर्जमाफीतून वगळू शकतात. आणि हाच प्रश्न त्यांनी डायरेक्ट त्यांच्या मागण्यामध्ये घेतलेला आहे. ती मागणीही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहे. त्याबाबत आम्ही निश्चित विचार करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी डायरेक्ट जर चेंडू कर्जमाफी समितीच्या परदेशी समितीकडे जर पाठवत असतील तर प्रश्न मिटेल का हा? तर मला तरी वाटते यातून मोठं जर काही घडायचं असेल तर माननीय मुख्यमंत्रीच करू शकतात. कारण मुख्यमंत्री ज्याबाबत निर्णय घेऊ शकतात. जर शेतकऱ्यांना नियम अटी निकष काढायच्या असल्या तर मुख्यमंत्रीच काढू शकतात, परदेशी समिती काढू शकणार नाही. कारण परदेशी समितीला आदेश माननीय मुख्यमंत्री देतात. मग परदेशी समिती आदेश देणारी कोण आहे? त्यामुळं माननीय मुख्यमंत्री आहेत राज्याचे, आपण जरा शेतकऱ्यांसाठी थोडा कळवळा येऊ द्या. कारण जे 2019मधील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणं गरजेचं आहे. तो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतो. 50,000मध्ये त्या शेतकऱ्याचं काहीही होऊ शकत नाही. काहीही ॲडजस्ट करा तुम्ही, त्याच्यामध्ये जर रिस्क घेतली तर निश्चित परदेशी समिती तो निर्णय घेऊ शकते. परंतु त्यासाठी तुमचा आधार असणं गरजेचं आहे. जर मुख्यमंत्री सकारात्मक असतील तर सर्व गोष्टी होऊ शकतात. तुम्हीच सकारात्मक जर नसाल माननीय मुख्यमंत्री साहेब तर मग शेतकऱ्यांना न्याय कोण देणार? परदेशी समितीने आम्ही अहवाल दिला याच्यामध्ये काय बदल करायचा नाही जर असा जर निर्णय दिले तर मग आपण काहीतरी रिॲक्शन घेणं गरजेचं आहे. कारण शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील आहे, सर्वांचा शेतकरी आहे, कोण्या पक्षाचा नाही किंवा रोहित पवारांचा नाही. आपण महाराष्ट्र राज्य चालवतात. तुम्हीच शब्द दिला होता सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, परंतु काही नियम अटी तुम्ही लावलेल्या असतील तर त्याही तुम्ही बाद करू शकतात. कारण त्या कर्जमाफीच्या जीवावरच लोकांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत. ते मतं दिल्यामुळेच आज तुम्ही सत्तेमध्ये आहात. त्यामुळं जो गरीब शेतकरी आहे या शेतकऱ्यांना
फक्त एकदा का होईना या सरसकट कर्जमाफीमध्ये घ्या. 2019 मधले शेतकरी असो, त्याचबरोबर 2019 असो, प्रोत्साहन असो, 2024 मधले शेतकरी, असे काही भरपूर शेतकरी याच्यामधून वगळले जाऊ शकतात. याची आकडेवारी रोहितजी पवार यांनी आपल्याजवळ मांडलेली आहे. तर याबाबत आपण दिलासादायक एक विचार करून, सकारात्मक विचार करून समितीला तुम्ही जर आव्हान केलं तर निश्चित समिती ऐकू शकते व शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकते. परंतु तुम्ही हा प्रश्न समितीवर न ढकलता स्वतः याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन हा प्रश्न तुम्ही मिटवू शकता. तर यासाठी माननीय मुख्यमंत्री जर सकारात्मक असतील तर निश्चित शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आता नेमकं पाहूयात की कर्जमाफी समितीची बैठक कधी होते, त्या बैठकीमध्ये काय घडतं आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं आहे. परंतु या गोष्टी उडवाउडवीत जाऊ नये. पुढला आठवडा म्हणत शेतकरी ताटकळत ठेवू नका. त्या उर्वरित जे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आपण सकारात्मक व्हा व या राज्यातील शेतकऱ्याला एक चांगली कर्जमाफी द्या, जेणेकरून शेतकऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला निश्चित मिळालेला आहे आणि पुढेही मिळत जाईल. धन्यवाद.